आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे सुरुवातीला मिताली तिच्या आईची म्हणजेच समिधाची नथ हातामध्ये घेऊन रडत असते. तिला आज तिच्या आईची फार आठवण येत असते आणि त्यामुळे रडारड सुरू असते. पृथ्वी तिला समजावत असतो, पण तेवढ्या शिल्पा येते आणि म्हणत असते, काय झालं मिताली, एवढी का रडतेस? आणि हे बघ, रडू नकोस ना. पण पृथ्वी म्हणत असतो, बघ ना आत्या, सकाळपासून सांगतोय रडू नकोस म्हणून, पण आईच्या आठवणीत खूप रडते ती. आईची हातामध्ये नथ घेतली आहे आणि कंटिन्यू रडत आहे. काय करायचं मला समजत नाही. किती समजावले पण माझं ती काही ऐकतच नाही. तेव्हा आता शिल्पा म्हणत असते, हे बघ, रडू नकोस ना बाळा, जरा शांत बसणार आहेस का? तेवढ्यातच आता इथे पृथ्वी म्हणत असतो, आत्या, मला तुझी परवानगी हवी. तेव्हा ती म्हणत असते, माझी आणि परवानगी तुम्हाला कशासाठी हवी? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, नाही आत्या, ते काय आहे ना, म्हणजे हे बघ ना, जेव्हा आमची मावशी म्हणजे समिधा मावशी आमच्या आजूबाजूला असेल ना, तेव्हा असं आम्हाला वाटतं की आमची आईच आमच्यासोबत आहे. प्लीज आम्हाला तिला भेटायचं आहे. आणि मितालीची अवस्था तू बघतेस ना, तिला एकदा येऊ देत ना, तिला आम्ही भेटलो ना तर तिलासुद्धा बरं वाटेल. आणि तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणत असते, मग माझी परवानगी तुम्हाला कशाला हवी? हे बघ, जरी मला ती आवडत नसली ना तरीसुद्धा मला माझ्या भाच्यांसाठी इथे ती घरी आली तरीसुद्धा चालेल. मग आता लगेचच मिताली पृथ्वीकडून त्याचा फोन घेते आणि इथे ती फोन करत असते. आणि तेव्हा लगेच आता म्हणत असते, आता आमची मावशी येणार आणि आम्ही आमच्या मावशीला नक्कीच भेटू शकतो. तेवढ्यातच आपण पाहतो की आनंदी बराच उशीर झालेला असतो पण झोपलेली नसते. आता युगंधर आलेला असतो आणि आनंदी म्हणत असते, मालक साहेब. तेव्हा युगंधर तिला विचारतो, आनंदी काय आहे हे? तू आणखी जेवली का नाहीस? त्यावर आनंदी म्हणत असते, मालक साहेब, नाही, मी तुमच्यासाठी थांबले होते. मालक साहेब, मला माहिती आहे आज घरामध्ये जे काही झालं ना त्यामुळे तुम्ही जेवला नाहीत. हे बघा, कमीत कमी प्रसाद तरी घ्या. आणि असं म्हणतात की तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय जेवत नाही म्हणून, आणि त्यामुळे मी सांगते तुम्ही थोडासा प्रसाद घ्या. आणि तेव्हा लगेच आता इथे आनंदीने प्रसाद आणलेला असतो आणि तो प्रसाद ती इथे आता युगंधरच्या हातामध्ये देत असते. तेवढ्यातच आता ती म्हणत असते, प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही जेवत नाही हे खरं आहे, पण पोटात पडलेली आग आणि डोक्यामध्ये चाललेले विचार हे माणसाला खूप काही शिकून जातात किंवा वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे मालक साहेब, तुम्ही प्लीज 2 घास खाऊन घ्या. हे बघा, आज जे काही झाले ना त्या सगळ्या गोष्टींचा एवढा तुम्ही विचार करू नका. हे बघा, मुलं आहेत आणि ती लहान आहेत, त्यामुळे तुम्ही तेवढा विचार नका करू आणि 2 घास खाऊन घ्या, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. मग आता आनंदीच्या सांगण्यावरून युगंधर मात्र नाही म्हणू शकत नाही आणि तिथेच डायनिंग टेबलवर बसतो आणि त्यानंतर तो जेवत असतो. आता जेवणाचं ताट तर पुढं असतं, अगदी मोजकेच 2 घास त्याने खाल्लेले असतात. पण तेव्हा आनंदी म्हणत असते, मालक साहेब, तुम्हाला एक सांगू का, आपली पोरं लहान आहेत. आपली म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे तो तिच्याकडे पाहत असतो. मग आता इथे ती म्हणत असते, म्हणजे तुमची पोरं आणखी लहान आहेत, त्यांच्या सगळं कलानुसार घेतलं तर बरं होईल. आणि तुम्ही त्यांच्या एवढ्या बोलण्याचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार नका करू, सगळं काही व्यवस्थित होईल असं आनंदी बोलू युगंधरला राग येतो आणि तो म्हणत असतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कुणी ढवळाढवळ केलेली मला अजिबात चालणार नाही आहे. त्यांच्यासोबत कसं वागायचं, काय करायचं हे माझं मी ठरवेल. प्लीज, आत्ता तू माझ्याबद्दल आणि माझ्या मुलांबद्दल बोललीस, पण इथून पुढं असलं काहीही बोलू नकोस. मला ते अजिबात आवडणार नाही आणि ते बोललेलं मला चालणारसुद्धा नाही, असं स्पष्टपणे युगंधर बोलत असतो. आणि त्यानंतर पुन्हा खात्या ताटावरून तो सरळ सरळ तिथून निघून जातो. आता त्यानंतर आपण पाहतो की इथे ही जी शिल्पा आहे ती इथे ह्या पोरांना भेटायला आलेली असते. आणि जेव्हा शिल्पा भेटायला येते तेव्हा मात्र इथे मिताली आणि त्याचबरोबर पृथ्वी ह्या दोघांनासुद्धा फार आनंद होतो. मग आता शिल्पा म्हणत असते, खरं तर मी माझ्या भाच्यांना इथे भेटायला आली आहे, पण माझं इथे येणं हे फारसं कोणाला जास्त आवडलं नाही बहुतेक.
मग आता शिल्पा म्हणत असते, कोणाला आवडू अथवा न आवडू हे महत्त्वाचं नाही आहे, पण अजूनसुद्धा तुला ह्या घरामध्ये बोलवण्यासाठी आणि तू ह्या घरामध्ये येण्यासाठी माझीच परवानगी सर्वांना घ्यावी लागते, ही गोष्ट मात्र तू कायम विसरू नकोस, लक्षात ठेव. असं बोलल्याबरोबर आता इथे शिल्पा म्हणत असते, त्याचं काय आहे ना शिल्पाताई, हे बघा आता मला भाचे माझे आहेत आणि त्याचबरोबर हे भाचे माझे असल्या कारणाने त्यांच्याशी कसं बोलायचं, काय करायचं, काय नाही करायचं हे मला मात्र चांगलंच समजतं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता मात्र इथे ते मुलं म्हणत असतात, आता जाऊ दे ना प्लीज, मावशी आली आहे ना, आता आम्हाला खूप छान वाटतंय, आता आम्हाला बरं वाटतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे शिल्पा म्हणत असते, ते जरी आणि किती जरी कशा पद्धतीने खरं असलं तरीसुद्धा पोरांनो बसा, तुम्ही ना तुमच्या मावशीबरोबर इथे गप्पा मारत बसा, मी आलेच. मग आता इथे शिल्पा आतमध्ये निघून जाते. तर इथे ही म्हणत असते, अरे मी ना तुम्हा दोघांसाठी सुद्धा काही गिफ्ट्स आणले आहेत मावशी, ह्या सगळ्यांची काय गरज होती. मग आता तेवढ्यातच ती म्हणत असते, अरे गरज कशी नव्हती, हे बघा ना किती छान आहेत, एकदा बघा तरी. तेवढ्यातच ती म्हणत असते, हो खूपच छान आहेत, पण थांब जरा ना मी इकडे कोणाला तरी मला भेटायचं आहे, असं म्हणून ती वर जाणार. तेवढ्यातच तिथे आता विद्याधर आलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, हे मी काय बघायलोय, चक्क तू इथे आलेली आहेस, काय काय चाललंय काय ह्या घरामध्ये. तेव्हा ती म्हणत असते, आता मुलांना माझी आठवण येत होती म्हटल्यावर इथे मला ह्या घरामध्ये येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे की नाही. आता तो म्हणत असतो, हो ते तर अगदी खरं आहे, पण तू या घरामध्ये आलीस हे मात्र मला आवडलंच आहे, पण तरीसुद्धा ह्या घरात किती राडे आणि काय काय होतंय हे मात्र तुला माहिती नसावं. तर इथे आता दुसऱ्या बाजूला मुलं फार आनंदात असतात. आणि त्याचबरोबर मिताली तिच्या मावशीला म्हणत असते, खरंच मावशी तू आलीस ना, मला तर खूप आनंद झाला आहे, खरं सांगायले मी, खरंच तुझ्या येण्याने एवढं छान वाटेल ना असं कधीच वाटलं नव्हतं. मग आता इकडे ती मावशीने बरेच काही वस्तू आणलेल्या असतात, पण मितालीला मात्र तिच्या हातामध्ये असलेली जी काही नथ आहे ती नथ पाहायची असते. आणि ती नथ पाहिल्यानंतर आता ना इथे ती नथ ती म्हणत असते, मावशी मी काय म्हणते ऐक ना, हे बघ ही जी काही नथ आहे ती नथ प्लीज तू एकदा घालून बघ ना आणि आम्हाला घालून दाखव ना, म्हणजे असं वाटेल की आमची मावशीच आमच्या बाजूला आहे म्हणून. मग आता त्यानंतर इथे ती नथ घालत असते. आणि नथ घातल्यानंतर मुलं म्हणत असतात, मावशी आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची आठवण म्हणून एक सेल्फी काढूयात का, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, हो चालेल ना. मग आता ती लोक एक सेल्फी काढत असतात. आणि सेल्फी काढल्यानंतर आता मात्र इथे तिला तिच्या आईची आठवण येत असते. आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आनंदी सविताताईला म्हणत असतात की सविताताई ऐका ना, काल मी तुम्हाला एक वस्तू आणायला सांगितली होती, ती वस्तू तुम्ही आणली आहे का. तेवढ्यातच आता इकडे सविता म्हणत असते, हो मी ती वस्तू आणलेली आहे, पण खरंचच हे सगळं करण्याची काही गरज आहे का, मला असं वाटतंय की हे सगळं करायला नको म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, नाही करायला तर पाहिजे, काही जरी झालं ना तरीसुद्धा. आणि तेव्हा आनंदी म्हणत असते, हे सगळं करणं फार गरजेचं आहे आणि हे सगळं मी माझ्या स्वइच्छेने करत आहे, त्यामुळे मलाही उत्तरं कोणालाही देण्याची वगैरे काही गरज नाही, असं सुद्धा आता इथे ती बोललेली असते. आता आनंदीने ते कपडे घेतलेले असतात आणि ते कपडे ती घालत असते. दुसरीकडे आपण पाहतो सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. माई मात्र सर्वांना सक्त ताकीद देत असतात आणि म्हणत असतात, हे बघा आता मी काय म्हणते ते नीट ऐका. आता इथे आपण सगळेजण नाश्त्यासाठी बसलो आहोत ना, त्यामुळे उगाचच कोणीही भांडणं किरकिर आणि त्यानंतर काहीही करणार नाही आहे. गप्प बसून सर्वजण नाश्ता करणार आहेत, असं स्पष्टपणे माई सांगत असतात. आणि माईंनी ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर लगेचच पृथ्वी म्हणत असतो, माई तुला असं वाटतंय का की मी किरकिर करतोय, मी भांडणं करतोय म्हणून. मग आता बापू म्हणत असतात, नाही असं ती कुठे कुणाला म्हणाली आहे का, त्यात मी सुद्धा आलो ना, ती मला सुद्धा हे सगळं काही बोलतच आहे ना. आणि तेव्हा विद्याधर म्हणत असतो, अरे ते तुझ्यासाठी नाही काही,
ते फक्त आणि फक्त इथे माझ्यासाठी होतं. तुला असं वाटतंय का की ते तुझ्यासाठी होतं म्हणून? त्याच वेळेला इथे माई, तुम्हाला असं वाटतं का की मी किरकिर करतो म्हणून? हे बघ, मी असं म्हटलंय का की तुझ्यासाठी, स्पेशल तुझ्यासाठी मी काहीच नाही म्हटलं. मी सर्वांसाठी म्हटलेलं आहे की आजपासून घरामध्ये फक्त आणि फक्त आनंदानेच इथे नाश्ता करायचा, आनंदानेच एकत्र यायचं. ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त त्यासाठीच बोललेली आहे ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इथे लगेचच नाश्ता आणा असं म्हटल्यानंतर इथे शिल्पा म्हणत असते, हे बघा पोरांनो, आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता राग किरकिर करू नका. तेवढ्यातच आनंदी आलेली असते. सविताताई असतात आणि आनंदीसुद्धा असते. आनंदीने मात्र नोकरांचे कपडे घातलेले असतात. सर्वांचं लक्ष येणाऱ्या आनंदीकडे जातं आणि तेवढ्यातच आता युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी, हे असले कपडे का घातलेस? काय चाललंय काय हे? आनंदी आणि त्यानंतर युगंधर मनामध्ये सुद्धा बोलत असतो की आनंदीने नोकरांचे कपडे का आणि कशामुळे घातले आहेत. मता शिल्पा मनातच म्हणत असते, आली अक्कल ठिकाण्यावर. शेवटी लायकीच ती आहे आणि लायकी तीच असल्यामुळे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे हिला कोणीही ह्या सगळ्यातून वाचू शकणार नाही, असं स्पष्टपणे ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो इकडे आनंदीची ही अवस्था पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. मग आता इथे पुन्हा एकदा युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी, तेच तर मी तुला विचारायला लागलोय की हे सगळं काही काय आहे आणि हे असले कपडे तू का आणि कशामुळे घातलेले आहेस? असं बोलल्याबरोबर लगेचच आता पृथ्वी म्हणत असतो, अरे बाप रे बाप, आता ती नोकर आहे, मग नोकर आहे म्हटल्यावर तिने नोकरांचेच कपडे घातलेत, यात वेगळं असं काय आहे? नोकरांचे कपडे नाही घालायचे तर कोणाचे कपडे घालायचे? असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे सगळेजण पाहत असतात आणि सगळेजण पाहिल्यानंतर इथे पृथ्वी म्हणत असतो, पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची एवढी काळजी का बरं आहे? म्हणजे मला एक समजत नाही की इथे स्वतःच्या आईची कधी एवढी काळजी केली नाही. जर आज तुम्ही आमच्या आईची काळजी केली असती तर कदाचित आज आमची आई आमच्यासोबत इथे जिवंत असते. आणि तसं तर तुम्ही मात्र काहीच केलं नाही, पण तुम्हाला मात्र नोकरांची फारच जास्त काळजी आहे. नोकरांचे कपडे आणि त्याचबरोबर त्यांनी हे कपडे का घातले, कशामुळे घातले, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला एवढी काळजी का आणि कशामुळे आहे, असं पृथ्वी स्पष्टपणे बोलत असतो. आणि त्यानंतर तुम्ही आमच्या आईची व्यवस्थित काळजी घेतली असती तर आज आमची आई आमच्या सगळ्यांसोबत असते, असं तो बोलल्यानंतर आता मात्र इथे ह्या युगंधरला खूप मोठा धक्का बसतो. आणि धक्का बसल्यानंतर युगंधर मात्र खात्या ताटावरूनच तिथून उठून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. खात्या ताटावरून उठून निघून जात असताना आता आपण पाहतो आनंदी म्हणत असते, मालक साहेब असं करू नका. हे बघा थोडं 2 घास तरी खाऊन जाना. मालक साहेब असं जाऊ नका. असं बोलल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की तो काहीही ऐकत नसतो आणि काहीही न ऐकल्यामुळे सरळ तो तिथून निघून जातो. मग आता तिथून निघून गेल्यानंतर इथे शिल्पा म्हणत असते, काय चाललंय पृथ्वी? हे बघ, प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी बोललंच पाहिजे असं नाही ना. का उगाचच नाही तेव्हा नाही तो विषय काढत असतो? काय गरज होती आता हे सगळं काही बोलण्याची? मग आता त्याच वेळेला ती म्हणत असते, हो का, म्हणजे मी इथे बोलतोय? अगं मी तुला तेच सांगत असतो ना की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्यांनी हे सगळं काही बोलायला नको आहे म्हणून. आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको आहेत म्हणून मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या पलीकडे काय केलं आहे मी फक्त हेच बोललेलो आहे की एवढी काळजी तुम्ही आमच्या आईची घेतली असती तर आज आमची आई आमच्या सर्वांमध्ये जिवंत असती. हेच तर मी इथे बोललेलो आहे ना. याच्या पलीकडे मी काय बोललो आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे आनंदीला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. तिला असं वाटत असतं की इकडे माझ्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. तर इथे आता पृथ्वी पुन्हा म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर आनंदी, तू मात्र खरंच खूप लकी आहेस बरं का. तू नोकर असून सुद्धा इथे तुझी एवढी काळजी घेत आहेत आणि एवढं सगळं काही होतंय म्हणून.
पण तोपर्यंत युगंधर चाललेला असतो. आनंदी मात्र त्याला पूर्ण थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि आनंदी थांबवण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो मात्र थांबत नाही आणि सरळ सरळ तिथून निघून गेलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इथे युगंधर म्हणत असतो, मला काहीच नको आहे, मला इथे खाण्याची इच्छासुद्धा नाही आहे. जर मला नाश्ताच द्यायचा असेल, तो नाश्ता तुम्ही मला माझ्या खोलीमध्ये दिला तरीसुद्धा चालेल, असं म्हणून आता लगेचच इकडे तो निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर हे लोक मात्र आनंदाने नाश्ता करत असतात. कोणाला कशाचं आणि कशाचं म्हणून सुद्धा पडलेलं नसतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी सविताला आवाज देते आणि सविताला आवाज दिल्यानंतर लगेचच आता ती म्हणत असते, सविताताई. आणि तेव्हा आनंदी आता इथे सविताच्या मदतीने इथे नाश्ता घेऊन जात असते. जेव्हा सविताच्या मदतीने इथे नाश्ता घेऊन जाते त्यावेळेला मात्र ही लोक सगळेजण तिच्याकडे पाहतात की ही मुलगी नेमकी एवढं पुढे पुढे करण्याचा का बरं प्रयत्न करते आणि हिचं हे सगळं नेमकं काय चाललेलं आहे. आता युगंधर त्याच्या खोलीमध्ये असतो. त्याला फार टेन्शन येतं की त्याची मुलं अशा पद्धतीने त्याच्यासोबत वागत आहेत म्हणून. आणि त्यानंतर लगेचच आता इथे आपण पाहतो की आनंदी आणि सविता आलेले असतात. तेव्हा सविता मात्र तिथून निघून जाते आणि सविता तिथून निघून गेल्यानंतर लगेचच आता इथे आनंदी म्हणत असते, मालक साहेब नाश्ता करून घ्या. मग आता युगंधर म्हणत असतो, आनंदी हे सगळं काय आहे? हे नौकरांचे कपडे तू का आणि कशामुळे घातलेले आहेस? तेव्हा आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब हे बघ, मला काहीच ऐकायचं नाही. तुला कुणी काही बोललं आहे का? तुला इथे ताईंनी हे सगळे कपडे वगैरे घालायला सांगितलेत का? हे बघ, तसं असेल तर मला आत्ताच्या आत्ता तू जे काही आहे ते सांग. काय आहे आनंदी हे सगळं? का तू नोकरांचे कपडे घातलेस? हे बघ, तुला असं काही करायची गरज नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, कसं आहे ना, आपल्या मुलांसाठी हे बघ आनंदी, उगाचच त्यांची आई होण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही मालक साहेब, तसं नाही. म्हणजे नाही मालक साहेब, तसं काही नाही आहे. अगं पण तसं नाही तर मग तू हे कपडे घातलेस का? तेव्हा आनंदी म्हणत असते, ते मी माझ्या मनाने घातलेले आहेत. आणि मालक साहेब तुम्हाला सांगू, मुलांना आपल्या नात्याबद्दल समजलं नाही आणि मला वाटतंय की त्यांना इतक्यात आपल्या नात्याबद्दल न समजलेलंच बरं. अगं पण काय गरज आहे त्यांना हे तू कोण आहेस हे सांगून टाकायचं? अगं मी घाबरत नाही कोणाला. नाही मालक साहेब, तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये अजून विस्तवसुद्धा अडवा जात नाही आणि त्यामध्ये आपलं नातं काय आहे ही गोष्ट त्यांना समजून मला अजून इथे वाद वाढवायचा नव्हता. अगं वाढला तर वाढला. मी सगळ्यांसमोर तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले, त्यावेळेस मी इथे काही बघितलं नाही आणि आज मात्र तू त्यांच्यासाठी हे नोकरांचं का करतेस? काही गरज नाही. नाही मालक साहेब, जोपर्यंत ते मला स्वीकारणार नाहीत तोपर्यंत मी त्यांची ओळख नाही हे करणार आणि अशाच ह्याच्यामध्ये मी त्यांना प्रेमाने जिंकेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता मात्र युगंधर म्हणत असतो, आनंदी हे सगळं करणं एवढं सोपं नाही आहे, तुझ्या लक्षात येतं आहे का? आणि तेव्हा आनंदी म्हणत असते, मालक साहेब आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात कोणताच प्रवास सोपा नाही आहे, तर मग हे सुद्धा मी करायला तयार आहे. तेव्हा युगंधर म्हणत असतो, तुला नाही माहिती, ती माझी पोरं आहेत, त्यांचा स्वभाव आणि ते सगळं मी बरोबर ओळखतो, त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नकोस आनंदी. तेव्हा आनंदी म्हणत असते, नशिबाने आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात एवढे सगळे काटे पेरले आहेत की आता मला कोणत्याही काट्याची आणि त्याचबरोबर खडतर प्रवासाची अजिबातच भीती वाटत नाही, असं आता आनंदी बोलत असते. आणि तेव्हा युगंधर मात्र तिच्याकडे पाहतच असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग वटपौर्णिमा विशेष असणार आहे आणि त्याचसोबत विद्याधरचा हा काळा कारनामासुद्धा त्यामध्ये असणार आहे. तर आता आपण पाहतो की इथे आनंदी वटपौर्णिमेसाठी छान तयार झालेली असते, पण युगंधर तिला म्हणत असतो, आनंदी हे काय करतेस? तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे, व्रत वगैरे ते सगळं काही, आणि मी तुला बायको मानतच नाही तर मग तू माझ्यासाठी व्रत नाही केलंस तरीसुद्धा चालेल. पण आता लगेचच आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब,
कारण मला हे व्रत मनापासून करायचं आहे, कारण मी तुम्हाला माझा नवरा मानला आहे आणि मी तुम्हाला माझा नवरा मानलेलं असल्यामुळे मला काही जरी झालं तरी हे व्रत करायचं आहे, असं आनंदी स्पष्टपणे बोललेली असते. आणि तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, मालक साहेब, मला जे काही करायचं आहे ना ते करू द्यात. माझ्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही प्लीज आडवं येऊ नका, असं आता ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, दुसरीकडे आपण पाहतो इथे आता आनंदी नोकरांच्या कपड्यामध्ये असते. तेवढ्यातच हा कावळा म्हणजेच विद्याधर तिथे येतो आणि म्हणत असतो, आता काय मला हवं ते सगळं काही मला मिळू शकतं, म्हणजे आता तू नोकर आहेस ना. मग आता तो तिच्या पाठी आलेला असतो आणि पाठीमागे येऊन अगदी जवळ येतो आणि लगेचच आनंदीला समजतं की हा कोण आहे. मग आता ती ओरडत असते आणि ओरडत असताना लगेचच आता इथे तो म्हणत असतो, आता तू आनंदी नोकर आहेस आणि नोकर आहे म्हटल्यावर मालकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण तुला कराव्याच लागणार आहेत. मालकाची सेवा करावी लागणार आहे. मालक जे काही सांगेल ते सगळं काही तुला करावं लागणार आहे, असं म्हणत असतो आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच आनंदी त्याच्यापासून बाजूला होत असते. आनंदी त्याच्यापासून बाजूला होत असली तरी सुद्धा तो मात्र पुन्हा आणखी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिचा जवळ जाऊन इथे तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न करतो. आनंदी मात्र अरडाओरडा करणार असते, पण तेवढ्यातच आता इथे ह्या विद्याधरने तिचं तोंड दाबलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, आरडाओरडा करशील तर माझ्या एवढं वाईट कोणीही नसेल, असं म्हणून आता इकडे तो तिचं तोंड दाबत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आनंदीला ह्या लांडग्याच्या तावडीतून नेमकं कोण वाचवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा आनंदी आणि भेटूयात उद्याच्या भागामध्ये. सोबतच तुम्हाला आनंदी आणि युगंधरची वटपौर्णिमा पाहायला आवडेल का, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.